बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूरमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांना थेट आणि उघड आव्हान दिले आहे। एका व्हिडिओद्वारे म्हटले आहे की प्रदेश तुमचा आहे आणि मंचही तुमचाच आहे। ज्यांना काही शंका असेल त्यांनी माझ्या दरबारात यावे। ते स्वतः कोणाकडेही जाणार नसून ते नागपुरात 2 दिवस दरबार लावणार आहेत आणि तिथेच सादरीकरण करतील असे म्हटले आहे। श्याम मानव यांनी हे आव्हान स्वीकारत बागेश्वर बाबांना ढोंगी म्हटले आहे। बाबांकडे कोणतीही दैवी शक्ती नसून ते केवळ लोकांना फसवण्याचे काम करतात असा पलटवार त्यांनी केला। मानव यांनी बाबांना पत्रकारासमोर आपले चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान दिले। बाबांनी पत्रकारासमोर 10 लोकांना ओळखून दाखवावे। शेजारच्या खोलीतील वस्तू, भक्तांची नावे, मोबाईल नंबर आणि त्यांच्या घरातील वस्तू कोणत्या ठिकाणी आहे हे अचूक ओळखून दाखवावे। हे सिद्ध केल्यास बाबांना 80 लाख रुपयाचे बक्षीस दिले जाईल। जर बाबांनी विचारलेल्या प्रश्नांपैकी 90% जरी गोष्टी अचूक ओळखल्या तर आपण अंधश्रद्धा निर्मूलन समिती कायमची बंद करू आणि त्यांचे कायमस्वरूपी भक्त बनू असे मोठे आव्हान श्याम मानव यांनी दिले आहे। 2023 मधील जुन्या आव्हानाचा संदर्भ देत बाबांनी स्पष्ट केले आहे की मी 30 तारखेला येथून निघून जाणार आहे, त्यामुळे त्यानंतर बाबा पळून गेला असे कोणीही म्हणू नये। दरम्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनीही 3 वर्षापूर्वी धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। त्यांनी पोलिसांना सांगितले की धीरेंद्र अंधश्रद्धा पसरवत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। नागपूर पोलिसांनी उत्तर दिले की व्हिडिओमध्ये काहीही आक्षेपार्ह नव्हते। त्यांनी असे काहीही म्हटले नव्हते ज्यामुळे अंधश्रद्धा पसरेल किंवा कायद्यानुसार गुन्हा घडेल। बागेश्वर बाबा यांनी बेताल वक्तव्याची मालिका लावली असून काही दिवसापूर्वी तुम्हाला 4 मुले असावीत त्यापैकी एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या जेणेकरून तो इतरांना वाचवण्यासाठी मदत करू शकेल असे नागपूरमध्ये जगातील पहिल्या भारत दुर्गा मंदिराच्या पायाभरणी समारंभात म्हटले होते। यावेळी RSS प्रमुख मोहन भागवतही उपस्थित होते। शास्त्री म्हणाले, जेव्हा कधी आपत्ती येते तेव्हा लोक जीव वाचवण्यासाठी पळून जातात, पण RSSचे कार्यकर्ते तिथे जाऊन जीव वाचवतात। नागपूरमधील कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या आवारात बांधले जात असलेले भारत दुर्गा मंदिर लोकांना आठवण करून देईल की भारत धर्मग्रंथ आणि शस्त्रे या दोन्हीच्या जोरावर चालतो। हे हार आणि भाला यांचे मिलन आहे। आपले देव आणि देवी देखील शस्त्रे धारण करतात। जर केवळ बासरी वाजवणे पुरेसे असेल तर महाभारताचे युद्ध कधीच झाले नसते। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।